आहे. आज आहे आपला डे 4. आधी आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे. बघा माझी चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. आता आपण शुगर बीड्सचा यूज करून एक लाईन कंप्लीट करून घेणार आहे. नेक डिझाईन करत असताना आपल्याला 2 किंवा 3 लाईनमध्ये चेन स्टिच करणे कंपल्सरी आहे. त्याचबरोबर शुगर बीड्स 3 mm बीड्सचा यूज करून आपल्याला नेक डिझाईन हायलाईट करणे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय आपली डिझाईन उठून दिसत नाही. बघू शकता शुगर बीडची लाईन माझी कंप्लीट होत आलेली आहे. आता इथे आपण एक शुगर बीड्स त्याचबरोबर एक 3 mm मोती परत एकदा शुगर बीड्सचा यूज करून एक लाईन क्रिएट करणार आहे. व्हाईट मोती यूज केल्यामुळे त्याचबरोबर गोल्डन शुगर बीड्सचा यूज केल्यामुळे ती बॉर्डर खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. बघू शकता सेकंड लाईन पण माझी कंप्लीट होत आलेली आहे. सेकंड लाईन कंप्लीट झाल्यानंतर मी इथे एंड नॉट दिलेली आहे. आता आपण शुगर बीड्सचा यूज करून थर्ड लाईन कंप्लीट करून घेणार आहे. बघू शकता माझी थर्ड लाईन पण शुगर बीडची कंप्लीट होत आलेली आहे. आता आपल्याला इथे एक एंड नॉट द्यायची आहे. आता मला इथे हाफ सर्कलमध्ये डिझाईन करायची आहे. त्यासाठी मी आधी पेन्सिलचा यूज करून तिथे हाफ सर्कल करून घेणार आहे. बघू शकता कशा प्रकारे मी हाफ सर्कल करून घेतली आहे. आता मी शुगर बीड्सचा यूज करून ते हाफ सर्कल फिल करून घेणार आहे. असे केल्यामुळे माझे डिझाईन खूप छान आणि खूप सुंदर दिसणार आहे. बघू शकता इथे ऑलमोस्ट माझे हाफ सर्कल कंप्लीट होत आलेले आहे. बघू शकता मी इथे एक एंड नॉट देते आहे. प्रत्येक वर्कनंतर एंड नॉट कंपल्सरी आहे. हाफ सर्कल झाल्यानंतर मी इथे ड्रॉप बीड्स आणि एक गोल्डन मोतीचा यूज करून त्याचे जे कॉर्नर्स आहे तिथे मी डिझाईन क्रिएट करणार आहे. इथे आधी आपल्याला एक ड्रॉप बीड्स आणि एक गोल्डन मनी असं स्टिच करायचं आहे. बघा आधी मी ड्रॉप बीड्स टाकला, आता मी गोल्डन मनी टाकलं आहे. त्याच्यानंतर मी एंड नॉट टाकली आहे. त्यानंतर परत थ्रेड रिटर्न घेऊन मी परत थर्डला एक ड्रॉप बीड्स घेतला आहे आणि एक गोल्डन मनी घेतला आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण नेकला ही सेम डिझाईन करून घ्यायची आहे. बघू शकता माझं वर्क कंप्लीट होत आलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.